नमस्कार मित्रांनो. तर शुभूने दाबला अलकनंदाचा गळा आणि श्रावणीने उघडले विशंभरचे डोळे. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. श्रावणी चटका देऊन रुद्राला अशी काही अद्दल घडवते आणि तो चटका नेमकी विशंभर बघतो आणि त्याला विचारतो पण रुद्र मात्र काही पण सांगून त्याला उडून लावतो. पण इकडे शोभा आणि अनुराधा काही गप्प बसत नाही. अनुराधा म्हणते, काय गे नट मोगरे, का आला होता रुद्र प्रताप इथं? शोभी म्हणते, ते पण आपण घरात नसतानी. आणि काय ग श्रावणी, हे पातेलं कसं पडलं? बघितलं काही? इथं खूप झटापट झालेली दिसते. आता श्रावणी शोभीचा रोख ओळखते आणि मोठ्याने ओरडते, शोभाताई आत्ता बोललात, परत बोलायचं नाही हां. मी वाटेल ते खपून घेणार नाही. पण इकडे मात्र शुभूच्या बाबांची हालत वाईट झालेली असते. पण हे काही शुभू आणि श्रावणीला माहीत नसतं. शुभू घरी येतो आणि गोंधळ बघून म्हणतो, काय झालं? अनुराधा म्हणते, विचार तुझ्या बायकोला, तो रुद्रप्रताप इथं का आला होता? शुभ म्हणतो, काय रुद्र इथं आला होता? शिव म्हणते, बघितलं का बायको घरामध्ये काय करते, ह्यालाच माहिती नाही, बायकोचा बैल. शुभ आता शुभेवर ओरडतो आणि म्हणतो, श्रावणी तो रुद्र इथं आला होता? ती म्हणते, हो शुभू. आता झालेला प्रकार ती शुभूला सांगते आणि म्हणते, हे सगळं आत्यानी केलंय. आणि तो रुद्र म्हणत होता की मी अलकनंदा मॅडमची साथ देणार आणि अलकनंदा मॅडम तुझे असे काही हाल करणार ना? शुभ म्हणतो, काय त्याची ही हिंमत? श्रावणी ते, चल शुभू. आता ते दोघं पण निघून जातात आणि शुभूचे बाबा घरी येतात. त्यांची अवस्था बघून अनुराधा शुभी ओरडतात. अनुराधा म्हणते, अहो काय झालं तुम्हासनी? ते आता त्यांना पकडतात आणि आत घेऊन येतात. बंगल्यावर शुभू आणि श्रावणी पोचतात. आता स्वीटी, रुद्र, अलकनंदा एकमेकडे बघायला लागतात. अलकनंदा म्हणते, ए कुठं चालला वर तोंड करून? तुम्हाला आत कुणी सोडलं? तुम्ही इथं आलेले विशंभरला अजिबात आवडणार नाही, हे माहिती नाही तुम्हाला? आत्ताच्या आत्ताच चालते वा. विशंभर श्रावणीला म्हणतो, तुला बजावून सांगितलं होतं ना घरामध्ये यायचं नाही म्हणून, का आलीस तू? आता श्रावणी पण मोठ्याने ओरडते आणि अलकनंदाकडे बघत म्हणते, जा विचारायला आले मी इथं. हे आत्याला विचारा, हिने काय केलं ते. हिने ह्या रुद्राला माझ्या घरी पाठवलं. आता अलकनंदा तावातावाने बोलायला लागते, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा ना तुझ्या सासरकडच्या लोकांना नीट ओळखायला शिक. शिवला म्हणते, त्या थेरड्याला लाज नाही वाटत का रे बायकांची छेडखानी करायला? आता शिवू मोठ्याने ओरडतो, बास. जातो आणि अलकनंदाचं नरडच दाबतो. आता स्वीटी, रुद्र, अपर्णा आणि पृथ्वी शुभू करायला लागतात. पण विशंभर जातो आणि मोठ्याने ओरडतो, शुभू. तो आता शुभूला सोडायचा प्रयत्न करतो, पण शुभूचा हात काय सुटत नाही आणि अलकनंदाची चांगलीच हालत वाईट होते. पण विशंभर त्याचा हात ओढून म्हणतो, शुभू हे काय करतोस? आणि शुभूच्या एक कानाखाली मारतो. आता शुभूला राग येतो, पण साहेब म्हणून तो काहीच बोलत नाही. पण श्रावणीला मात्र विशंभरचा खूप राग येतो आणि ती मोठ्याने ओरडते, बास बाबा, माझ्या नवऱ्याला पुन्हा हात नाही लावायचा. आतापर्यंत मी तुमचं खूप खपून घेतलं, पण आता नाही. माझ्या आईसोबत पण तुम्ही असंच वागलात. कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला का? खरंच माझ्या आईने असं काही केलं होतं का? अलकनंदाकडे बघत म्हणते, का तिच्यावर कुणी आळ घेतला? तुम्हाला दोघांना बाजूला करण्यासाठी हे सगळं षड्यंत्र रचलं. अलकनंदा म्हणते, ए काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? श्रावणी म्हणते, चांगलंच कळतंय की माझी आई तुमच्या डोळ्यात खुपत होती. माझ्या आईवडिलांचं प्रेम तुम्हाला नको होतं. तुम्हाला हवी होती ही संपत्ती आणि सत्ता. आत्या, ह्या सगळ्यासाठी तू एवढ्या खालच्या थराला गेली की या रुद्राला तू माझ्या घरी पाठवलं आणि त्याने माझ्यावर हात टाकला. विशंभर म्हणतो, काय बोलतेस? ती हो बाबा, ह्याने माझ्यावर हात टाकला आणि त्याचमुळे मी याला चटका दिला. रुद्र, अलकनंदा, स्वीटी चांगलेच घाबरतात आणि विशंभरला आठवतं. रुद्राला त्याने विचारलं होतं, तुझ्या हाताला काय झालं? तेव्हा तो घाबरला आणि बोलला, काही नाही, छोटासा ॲक्सिडेंट झाला. श्रावणी ते, बाबा याला विचारा, याच्या हाताला चटका कुठून बसला? रुद्र घाबरत पण तावातावाने म्हणतो, ए श्रावणी, काही पण आळ घेऊ नकोस. अलकनंदा म्हणते, विशंभर ही मुलगी वाटेल ते आरोप करते. काय रे शुभू, तूच भडकवलंस ना हिला? श्रावणी म्हणते, आत्या एवढं खोटं बोलायला तुला काहीच नाही वाटत का गं? अगं बाबांच्या डोळ्यात तर धूळ फेकतेस, पण त्या देवाला तरी घाबर. आता श्रावणी अशी काही बोलत असते की अलकनंदा घाबरायला लागते आणि म्हणते, विशंभर ही मुलगी काहीही बोलते. श्रावणी म्हणते, आत्या मी खरं तेच बोलते. विशंभर मात्र पुरता गोंधळून जातो की नक्की काय चाललंय. पण तेवढ्यात शुभूला फोन येतो. आता बघूया विशंभरच्या डोक्यामध्ये अलकनंदाबद्दल काही शिरतं की काय. तुम्हाला ह्या विशंभरबद्दल
नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.